अंबप फाटा येथे 4 चाकीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही. गुरुवार 16 ऑक्टोबरच्या रात्री अंबप फाटा परिसरात एक 4 चाकी वाहन अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागली. काही क्षणातच संपूर्ण वाहन जळून खाक झालं. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटना लाडेगाव तालुका वाळवा येथील सत्यजित संजय पाटील यांच्या स्विफ्ट गाडीसोबत घडली. ते आपल्या साडू व मेहुणीसह कामेरीहून कोल्हापूर येथे दीपावली खरेदीसाठी गेले होते. परतीच्या प्रवासात अंबप फाटा येथे अचानक वाहनाच्या इंजिनातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखत सत्यजित पाटील व त्यांच्यासोबत असलेले सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. तर वडगाव नगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील ड्रायव्हर गणेश नायकवडी, फायरमन वैभव शिंदे, रोहन पवार व अंकुश कदम यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग नियंत्रणात आणली. तातडीच्या कृतीमुळे आग आसपास पसरली नाही. या घटनेनंतर वाहनधारकांमध्ये चिंता निर्माण झाली असली तरी याच प्रसंगातून महत्त्वाचा संदेशही समोर आला. वाहनांची नियमित तपासणी आणि देखभाल हेच सुरक्षिततेचे खरे कवच आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशामक विभाग आग लागण्याचं कारण शोधत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सत्यस्पर्श न्यूजसाठी प्रकाश बोरड, 7वे प्रतिनिधी.